मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 22 ऑक्टोबर पासून थिएटर्स पुन्हा सुरू होणार असल्याचं जाहीर केलं आणि त्यानंतर थिएटर्स चालक, निर्माते, वितरक या सगळ्यांमध्येच उत्साहाचं वातावरण आहे। त्यामुळे पुढच्या 4 महिन्यात तब्बल 2000 कोटींपेक्षा जास्त उलाढाल बॉक्स ऑफिसवर होण्याची शक्यता आहे। बॉक्स ऑफिसवर धमाक्याची सुरुवात होणार आहे ती रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि अक्षय कुमार, कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका असलेला सूर्यवंशी या चित्रपटाने। दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होईल। या चित्रपटाची टक्कर मार्व्हल स्टुडिओच्या द इंटरनल्स या चित्रपटाशी होणार आहे। त्यानंतर 6 नोव्हेंबरला जॉन अब्राहमची प्रमुख भूमिका असलेला सत्यमेव जयते 2, तर यशराज फिल्म्सने देखील आपल्या आगामी 4 बिग बजेट सिनेमांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर केल्या आहेत। यामध्ये राणी मुखर्जी, सैफ अली खानचा बंटी और बबली 2 हा 19 नोव्हेंबरला प्रदर्शित होईल, तर अक्षय कुमार, मनुषी छिल्लरची प्रमुख भूमिका असलेला पृथ्वीराज 19 जानेवारी, रणवीर सिंगची प्रमुख भूमिका असलेला जयेश भाई जोरदार 25 फेब्रुवारी, तर संजय दत्त, रणबीर कपूर आणि वाणी कपूरची प्रमुख भूमिका असलेला सिनेमा शमशेरा 18 मार्च रोजी प्रदर्शित होईल। तर साजिद नादियादवाला यांनी देखील आपल्या आगामी चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर केल्या आहेत। यामध्ये सुनील शेट्टीचा मुलगा आहान शेट्टीचा पहिला चित्रपट तडप हा 3 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे, तर अक्षय कुमार आणि कृती सेनन यांचा बच्चन पांडे 4 मार्च, तर टायगर श्रॉफची प्रमुख भूमिका असलेला हिरोपंती 2 हा 6 मेला प्रदर्शित होईल। त्याचबरोबर मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा बहुचर्चित लाल सिंग चड्डा 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे। तर दुसरीकडे आयुष्मान खुराना आणि वाणी कपूरचा चंदीगड करे आशिकी 10 डिसेंबरला, तर रणवीर सिंगचा बहुप्रतीक्षित 83 हा सिनेमा 25 डिसेंबरला प्रदर्शित होईल। शाहिद कपूरचा जर्सी 31 डिसेंबरला, तर कार्तिक आर्यनचा भूल भुलैया 2 25 मार्चला प्रदर्शित होणार आहे। तर यशचा KGF 2 14 एप्रिलला, तर अजय देवगणचा सिनेमा 29 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे आता OTTत रमलेल्या प्रेक्षकांची पावले परत चित्रपटगृहांकडे वळणार का, यातील कोणते चित्रपट कोटींची उड्डाणे घेणार याकडे सर्वांचे लक्ष असेल।